नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यातील मानवत व सोनपेठ तालुक्यातील शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आज मानवत व सोनपेठ शहर कडकडीत 100% बंद ठेवण्यात आला. व्यापाऱ्यांनी आडत्यांनी आपला पाठिंबा देत सहभाग नोंदविला. पूर्ण व्यापारी आम्ही आडत विभागाचे टोटल त्या लोकांना आमचा पाठिंबा राहील. कामून आमचं सगळं जीवनमयच त्या व्यापार पूर्ण ते शेतकऱ्यावर अवलंबून आहे. त्या महाराष्ट्र बंदला मानवतच्या सर्व व्यापारी महासंघाचा पाठिंबा असून त्यांच्या रास्त मागणीला आम्ही समर्थन करत आहोत. आमचा व्यवसाय हा शेतकऱ्याशी निगडीत आहे. शेतकरी आज खूप त्रस्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदशी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. 1 जून पासून सुरू झालेल्या शेतकरी संपाला आज मानवत व सोनपेठ तालुक्यात संपाला पाठिंबा म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत सोमवारी आठवडी बाजार असताना देखील आपापली प्रतिष्ठाने व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांची विविध मागण्या शासनाने तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद दरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रवींद्र देशमुख, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, परभणी. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात किसान बचाव मोर्चा आणि सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने आज टक्कल आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. मौदा येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नागपूरकरिता स्वतंत्र धरण तयार करून पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. अकोला जिल्ह्यातील तेल्लारा येथे शेतकऱ्यांकडून कडकडीत संप पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला. तर विविध संघटनांनी सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शविला. तर अकोला येथे विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आज बाबुलगांव में किसानों के हुए आंदोलन में किसानों की उनकी समस्या का सरकार ने जल्द से जल्द हल निकालना चाहिए और उनका कर्ज माफ़ कर देना चाहिए और स्वामीनाथन आयोग लागू करना चाहिए. इस आंदोलन को मैं सुनील फाटकर, महासचिव, भारतीय बहुजन महासंघ पातूर तालुका की ओर से समर्थन देता हूँ. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल इंगडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.